So now take a look towards the timing and control unit. So timing and control unit is very important unit as it is synchronizes the resistor. Okay. So as we have seen the example, that is A, whatever the value of A is whatever the value of A is getting added to the C and result is stored into again A resistor. Okay. So whatever this sequencing or the synchronization between the resistor is there, it is maintained by timing and control unit. It also maintains the flow of data through various resistors and other units. Okay. This unit consists of an oscillator. मग हा जो काही फ्लो क्रिएट होतो तो विथ रिस्पेक्ट टू व्हॉट विथ टायमिंग सिग्नल होतो. ओके. पहिल्या सेकंदाला हे होणार, दुसऱ्या सेकंदाला फॉर एक्झाम्पल हे कन्सिडर केलं. ओके. तो पहिल्या सेकंदाला काय होणार, ए व्हॅल्यू 02 मध्ये जाणार, नेक्स्ट सेकंदाला काय होणार, 03 व्हॅल्यू सी मध्ये जाणार, थर्ड सेकंदाला मग ती ऍडिशन होईल. पहिल्या सेकंदाला तुम्ही ऍड करू शकताय का, नाही करू शकणार. ओके. सो डिजिटल मध्ये तुम्ही जे काही करता ते विथ रिस्पेक्ट टू टायमिंग सिग्नल किंवा क्लॉक सिग्नल असतं. ओके. क्लॉक म्हणजे काय तर ट्रेन ऑफ पल्सेस असतात. ओके. सो हे जे काही सिंक्रोनायझेशन आहे ते विथ रिस्पेक्ट टू दॅट क्लॉक सिग्नल इज गोइंग टू बी मेंटेन विथ टायमिंग अँड कंट्रोल युनिट. ओके. So परत एकदा बघा, timing and control unit is very important unit as it synchronizes the resistor and the flow of data through various resistors and other units. This unit consists of an oscillator. Why oscillator? To generate the clock signal, and controller sequencer which send control signals needed for internal and external control of data and other units. हे प्रत्येक वेळेस other unit काय आहे, कारण की सी फक्त तुमचं सीपीयू काम करतोय का, नाही. सीपीयू ला कोण काम करताय, कीबोर्ड तुम्ही अटॅच केलेला आहे, सीपीयू ला तुम्ही माऊस अटॅच केलेला आहे, सीपीयू ला तुम्ही मॉनिटर अटॅच केलेला आहे. अगेन तुम्ही तिथं प्रिंटर अटॅच करू शकता, स्कॅनर अटॅच करू शकता, स्पीकर अटॅच करू शकता, माईक एक्सटर्नल अटॅच करू शकताय, प्लस तुम्ही आणखी डिव्हाइसेस अटॅच करता, किंवा कधी कधी तुम्ही एखादा छोटा मायक्रो प्रोसेसर सुद्धा तिथं अटॅच करू शकता. सो अदर युनिट्स म्हणजे काय की त्या दोघांमध्ये पण सिक्वेन्स व्हायला पाहिजे. समजतंय. फॉर एक्झाम्पल कीबोर्डवर तुम्ही डी प्रेस करताय आणि तिथं पी प्रेस होते, चालेल का, नाही. मग तुम्ही काय म्हणणार की तिथं सिंक्रोनायझेशन नाहीये. तुम्ही 1 2 व्हॅल्यू देताय किंवा 1 एखादी व्हॅल्यू 12 व्हॅल्यू दिली आणि तिथं घेताना त्यांनी 03 घेतली, चालेल का. तुम्ही म्हणणार काय असतं मॅडम, चालतंय की. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला 20 आउट ऑफ 20 मार्क्स मिळालेत आणि माझ्याकडून चुकून 00 झालंय, आता चालेल का, मग नाही चालणार. समजतंय का. सो जे काही प्रॉपर सिक्वेन्सिंग आहे ते झालंच पाहिजे. ओके. सो त्यासाठी मग आपल्याला आणखी एक कंट्रोल, वेगवेगळ्या कंट्रोल सिग्नलची गरज असते आणि मग कुणाचा रोल येतो, टायमिंग अँड कंट्रोल युनिटचा. सो व्हॉट एव्हर द सिग्नल गिवन बाय द सिस्टीम, इट इज एक्झॅक्टली एक्झिक्युटेड, प्रॉपरली एक्झिक्युटेड, सिक्वेन्शियली एक्झिक्युटेड व्हाया टायमिंग अँड कंट्रोल युनिट. कळालं ना. मग असे कोणकोणते सिग्नल्स आहेत, तर वेगवेगळे कंट्रोल सिग्नल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, okay, the oscillator generates the clock signal which aids in the synchronizing all registers of 8085 microprocessor. So फक्त आता या ह्याच्यात तुम्ही काय लक्षात ठेवायचं, कंट्रोल युनिट कंट्रोल सिग्नल जनरेट करतात आणि टायमिंग युनिट जे आहे ते प्रॉपर सिंक्रोनायझेशन करतं. सो हे पूर्ण पॅराग्राफ लक्षात ठेवण्याच्या ऐवजी या स्लाइडसाठी फक्त 2 सेंटेन्स लक्षात ठेवा. पहिलं सेंटेन्स काय बघा, व्हॉट इज टायमिंग अँड कंट्रोल युनिट. टायमिंग अँड कंट्रोल युनिट एक्सप्लेन करताना तुम्हाला हे पूर्ण करावंच लागेल, जे काही कंट्रोल्स आहेत ते करावे लागतील. पण तुम्हाला समजून घ्यायला तुम्ही काय समजून घेणार, कंट्रोल युनिटचं फंक्शन काय आहे, वेगवेगळे कंट्रोल सिग्नल जनरेट करायचे. मग तुम्ही म्हणाल कुठले कंट्रोल सिग्नल्स आहेत, तेच आपल्याला बघायचे. जे खाली तुम्हाला 4 लिस्टेड दिसतात, कंट्रोल सिग्नल, स्टेटस सिग्नल, डीएमए किंवा रिसेट सिग्नल. ओके. ते कंट्रोल युनिट कडून जनरेट केले जातात. टायमिंग युनिटचं काय फंक्शन आहे ना, टायमिंग युनिटचं काय फंक्शन आहे, या सगळ्या कंट्रोल सिग्नल मध्ये किंवा सगळं जे काही ऑपरेशन चाललेलं आहे सिस्टीमचं त्याच्यामध्ये प्रॉपर सिंक्रोनायझेशन मेंटेन करायचं काम कोणाचं आहे, टायमिंग युनिटचं. मला सांगा हे पहिल्यांदा क्लिअर झालं का. हे जर क्लिअर झालं असेल तर आपण आता कंट्रोल सिग्नल डिटेल मध्ये बघू. हॅलो हॅलो, येस, ओके. now delete that one. now see there are different control signals. now पहिल्यांदा बघा काय, रीड बार, राईट बार, ALE, रेडी, स्टेटस सिग्नल दॅट इज S0, S1, IOM बार. ओके. हे बार काय सांगते आधी,
DMA सिग्नल, दोन टाईपचे DMA आहेत, होल आणि HLDA. आणि नेक्स्ट वन इज अ रिसेट सिग्नल, दॅट इज रिसेट इन बार अँड रिसेट आउट. आता हे वन बाय वन आपण बघू. नाव SID कंट्रोल सेक्शन आहे. SID कंट्रोल मीन्स सिरियल इनपुट आउटपुट सेक्शन आहे. त्याच्यामध्ये SID आहे आणि SOD आहे. ओके, ठीक आहे. हेच डिटेल मध्ये आपण बघू. नाव हे समजून घ्यायच्या आधी एक कन्सेप्ट येते, आता इथं लक्ष द्या. दोन कन्सेप्ट आहेत, एक म्हणजे ऍक्टिव्ह हाय. ओके, नाव ऍक्टिव्ह हाय म्हणजे काय? ओके, तुम्हाला जर पंखा ऑन करायचा असेल तर तुम्ही काय करता, त्याला पॉवर देता. येस ऑर नो? येस ऑर नो? येस. ओके, तुम्ही पॉवर देता म्हणजे सम वोल्ट देता. आपण कन्सिडर Yes. करू, तुम्ही काहीतरी व्होल्टेज देता, आपण कन्सिडर करू त्याला काय? ओके, सो आपण तिथं कन्सिडर करू की तुम्ही 5 वोल्ट दिलं. ओके ना, तुम्हाला ऑफ करायचं असतं, तुम्ही काय करता? ऑफ करायचं असतं, तुम्ही काय करता? सप्लाय बंद करता. सप्लाय बंद करता म्हणजे किती दिलं तुम्ही? 0 वोल्ट दिलं. ओके, तुम्ही 0 वोल्ट दिलं ना. ओके, सो नेक्स्ट कन्सेप्ट एक असते ऍक्टिव्ह लो. ओके, सो इफ वी वॉन्ट टू मेक, फॅनला जर मी नाव दिलं X, ओके, जर X सिग्नलला तुम्हाला ऑन करायचं असेल तर तुम्ही +5 वोल्ट देता, आणि जर ऑफ करायचं असेल तर तुम्ही काय देता? 0 वोल्ट. ओके, नॉर्मल आपण जेवढ्या काही सिस्टीम यूज करतो त्या या प्रिन्सिपलवर चालतात. यस, यालाच काय म्हणतो आपण? पॉझिटिव्ह लॉजिक. याला टर्म काय आहे? पॉझिटिव्ह लॉजिक. ओके, पॉझिटिव्ह लॉजिक आपल्याला काय सांगतं की if you want to turn on the system then you have to give higher voltage. If you want to turn off the system then you have to give low voltage. Now next एक concept असते ते म्हणजे negative logic. Okay, negative logic system काय आहे? If you want to on then you have to give 0 voltage, and if you want to off then you have to give higher voltage. In our case we consider it as a 5 volt. Okay, so you term it as a negative logic. So positive logic जे की आपण यूज करतो काय की ऑन सिस्टीम करायला आपण हायर व्होल्टेज देतो, ऑफ सिस्टीम करायला आपण लो व्होल्टेज किंवा 0 व्होल्टेज म्हणतो. नाव निगेटिव्ह लॉजिक मध्ये काय असतं, याला ऍक्टिव्ह लो पण म्हणतात, की जेव्हा तुम्ही लो व्होल्टेज देता, डिजिटल मध्ये लो म्हणजे काय कन्सिडर केलं जातं? 0. ओके, सो जेव्हा तुम्ही 0 व्होल्टेज देता तेव्हा तुमची सिस्टीम ऑन होते, आणि जेव्हा तुम्ही हाय व्होल्टेज देता तेव्हा तुमची सिस्टीम तिथं ऑफ होते. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. ओके, आता थांबा. ठीक आहे, आता मी क्वेश्चन विचारते तुम्हाला, नुसतं मीच बडबड करतेय. नाव टेल मी व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह लॉजिक. श्रद्धा आंबुले, पॉझिटिव्ह लॉजिक मध्ये आपण ऑन कधी करतो? श्रद्धा, हॅलो श्रद्धा. मॅडम आणखी एकदा एक्सप्लेन करा. ओके, आणखी एकदा एक्सप्लेन करू. सी, डिजिटल सिस्टीम मध्ये 2 टाईपचे लॉजिक असतात. नाव आता आपण हे लॉजिक का स्टडी करायचं? कारण की आपण डिजिटल सिस्टीम बघतोय. कम्प्युटर म्हणा, PC म्हणा, लॅपटॉप, मायक्रोप्रोसेसर, ऑल वर्क्स ऑन द डिजिटल. सो डिजिटल सिस्टीम मध्ये 2 लॉजिक असतात. पॉझिटिव्ह लॉजिक मध्ये काय असतं की सिग्नल ऑन करायला तुम्हाला हाय व्होल्टेज द्यावं लागतं. ओके, आणि ऑफ करायला तुम्हाला लो व्होल्टेज किंवा 0 व्होल्टेज द्यावं लागतं. ओके, हाय व्होल्टेज देता याचाच अर्थ तुम्ही काय म्हणू शकता की 1-0 मधलं तुम्ही 1 दिलं की सिस्टीम ऑन होणार, आणि 1-0 मधलं तुम्ही जर 0 दिलं तर सिस्टीम ऑफ होणार. येस ऑर नो? हॅलो, हे समजलं का? येस. हा, तर तुमची सिस्टीम 1 दिलं तर तुमची सिस्टीम ऑन असते, जर 0 दिलं तर तुमची सिस्टीम ऑफ असते.
याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह लॉजिक, जे की आपण सगळीकडे यूज करतो. ओके, करंट असेल, आपण बटन ऑन केलं की हाय व्होल्टेज जातं, फॅन, ट्यूब, कोणतेही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस चालू होतात, आणि जर करंट ऑफ असेल तर चालू होत नाही. त्याला आपण पॉझिटिव्ह लॉजिक म्हणतो. निगेटिव्ह लॉजिक मध्ये काय असतं, जर तुम्ही लो सिग्नल दिला, म्हणजे जर डिजिटल मध्ये तुम्ही लो देत असाल, म्हणजे 0 देत असाल, तर तुमची सिस्टीम ऑन होते किंवा तो सिग्नल ऍक्टिव्हेट होतो. आणि जर तुम्ही हाय देत असाल, हायला डिजिटल मध्ये काय म्हणायचं, 1, तर सिस्टीम तुमची ऑफ होते किंवा तो पर्टिक्युलर सिग्नल ऑफ होतो. म्हणजे एक्स सिग्नल जर मी पॉझिटिव्ह लॉजिक मध्ये रिप्रेझेंट करायचं म्हणलं तर मी एक्स सिग्नल बद्दल काय सांगू शकते, इट गेट ऑन वेन वी गेट 1. ओके, एक्सला जेव्हा आपण 1 देतो, मिळतो, एक्सला जेव्हा 1 मिळतं तेव्हा तो ऑन होतो. आणि when x got the value 0, then it will turn off. This is positive logic. Negative logic means what? We are giving to turn on the signal or to activate the signal, we are giving low value, that is 0. And to turn off the signal or to deactivate the signal, we are giving value 1. Okay? So याला काय म्हणायचं, निगेटिव्ह लॉजिक किंवा ऍक्टिव्ह लो. Active low signal is always represented with X bar, and it is symbolically shown as X. It is symbolically shown as X with value along with one line at the or one arrow at the head. समजतंय? सो याला तुम्ही काय म्हणणार, एक्स बार. सो एक्स असेल, सिम्पल एक्स म्हणलं तर तो पॉझिटिव्ह लॉजिक किंवा ऍक्टिव्ह हाय सिग्नल झाला. मी जर एक्स बार म्हणलं, ही लाईनला काय म्हणायचं, बार म्हणायचं. रीड कसं करायचं हे, एक्स बार. ओके, सो मी जर असं म्हणलं एक्स बार, तर तुम्हाला काय 3 गोष्टी कळायला पाहिजेत. एक्स बार म्हणलं मीन्स व्हॉट, इट इज ऍक्टिव्ह लो सिग्नल. And to activate means on. To activate this signal, we need to give 0. Okay? And to deactivate the signal, we need to give 1. हे कळालं का सांगा आता मला. श्रद्धा? येस मॅडम. ओके येस मॅडम. ओके श्रद्धा, आता काय कळालं ते मला सांगा बरं. काय कळालं तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह लॉजिक सांगा मला. जेव्हा आपण हाय सिग्नल म्हणजे हाय व्होल्टेज देतो ना, तेव्हा ऑन म्हणजे. ओके गुड. आणि लो दिलं तर जेव्हा झिरो म्हणजे झिरो म्हणजेच ऑफ होत आहे. आणि निगेटिव्ह लॉजिक मध्ये जेव्हा आपण म्हणजे लो व्होल्टेज देतो म्हणजे ऑन होत आहे, आणि जेव्हा जास्त देतो तेव्हा ऑफ होत आहे. गुड. आणि रीड कसं करणार तुम्ही लो सिग्नल, ऍक्टिव्ह लो सिग्नल. X bar. Okay, bar name. Okay. Now, whenever there is a term bar on the signal, you can read it as a active low signal. Okay. Now, ही concept सगळ्यांना कळाली का? Yes or no? Yes or no? काय कळायला पाहिजे बघा, परत एकदा सांगते. ऍक्टिव्ह हाय आणि ऍक्टिव्ह लो. ऍक्टिव्ह हाय सिग्नल म्हणजे काय? ऍक्टिव्ह हाय सिग्नल मीन्स 1 दिलं की ऑन होणार, 0 दिलं की ऑफ होणार. ऍक्टिव्ह लो सिग्नल म्हणजे काय? ऍक्टिव्ह कधी होणार, लो. शब्दातच बघा, तुम्हाला इथे लक्षात ठेवायला ट्रिक मिळेल. लक्षात कसं ठेवायचं, ऍक्टिव्ह लो सिग्नल म्हणजे काय, ऍक्टिव्ह म्हणजे ऑन, की जेव्हा जर ते सिग्नल ऑन करायचे झाले तर आपल्याला लो द्यावं लागेल, लो व्होल्टेज द्यावं लागेल. डिजिटल मध्ये फक्त 2 टर्म्स आहेत, 1 आणि 0. मग लो म्हणजे काय असेल, 0. ओके. नाव ऍक्टिव्ह लो सिग्नल मीन्स व्हॉट, टू ऍक्टिव्हेट दॅट signal we need to give low voltage, that is value 0. ऍक्टिव्ह हाय म्हणजे काय बघा, हाय दिलं की ऍक्टिव्ह होणार, म्हणजे काय 1 सिग्नल दिला की ऍक्टिव्ह हाय होणार, हे नॉर्मल असणार. ऍक्टिव्ह लो ला काय असतं, लो दिलं की सिग्नल ऍक्टिव्हेट होतो. आणि ते सिग्नल रिप्रेझेंट कसे करायचे, की त्यांच्यावरती फक्त बार म्हणजे एक लाईन द्यायची. ओके, त्या लाईनला आपण वाचताना काय वाचणार, बार म्हणून वाचणार. हे समजलं सगळ्यांना? यस. आता इथं ऍक्टिव्ह लो सिग्नल कोणकोणते आहेत बघा बरं. रेडी, ठीक आहे. रीड बार आहे म्हणजे काय, हा कसा आहे, ऍक्टिव्ह हाय का ऍक्टिव्ह लो आहे, हा कसा आहे, ऍक्टिव्ह लो. म्हणजे कधी ऍक्टिव्ह होणार, 0 दिल्यावर का 1 दिल्यावर,
हा झिरो दिल्यावर. हा ऍक्टिव्ह कधी होणार? 0 दिल्यावर. गुड. नाव राईट बार. अगेन राईट बार आहे म्हणजे हा ऍक्टिव्ह हाय आहे का ऍक्टिव्ह लो आहे? ऍक्टिव्ह लो. ऍक्टिव्ह लो. ऍक्टिव्ह लो आहे. नेहा तुम्ही सांगा ऍक्टिव्ह लो म्हणजे ऍक्टिव्ह कधी असणार? 0 दिल्यावर का 1 दिल्यावर? नेहा 1 दिल्यावर. परत तेच ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे ना. ऍक्टिव्ह कधी होईल? ऍक्टिव्ह म्हणजे ऑन. ऑन कधी होईल? लो सिग्नल दिला तर. 0 आणि 1 मध्ये लो कुणाला म्हणतो आपण? 0 ला. झिरो सिग्नल दिल्यानंतर. झिरो. व्हेरी गुड. नेक्स्ट सिग्नल आहे तो म्हणजे ALE. ओके. ALE मीन्स अगेन ऍड्रेस लॅच इनेबल. स्लाइड वर नका लिहू, कट करा बरं ते. ना स्टेटस सिग्नल बघा काय S0 S1 IO/M चा बार म्हणजे काय? अगेन M काय आहे? टाइम अजून 1 मिनिट आहे. ओके 1 मिनिट आहे. 1 मिनिट आहे अजून. इतकं कंटाळ आहे का लेक्चरचा? नाही समजत आहे का? हॅलो. हॅलो. ओके DMA मध्ये परत. हॅलो. हॅलो. काय लिहिलं तुम्ही? सरांचं लेक्चर आहे मॅडम, ते ऍड करत नाहीत नंतर उशीर झाल्यानंतर. ओके ओके ठीक आहे. एकाने मला फक्त स्क्रीनशॉट प्रेझेंटीचा लगेच सेंड करा. आपण मग पुढच्या लेक्चरला बघू. ओके ठीक आहे ठीक आहे. प्रेझेंटीचा मला स्क्रीनशॉट सेंड करा. काय घेतलाय का? नाही तर थांबा. येस मॅडम. घेतलाय ना. ओके ओके ठीक आहे. मग मला सेंड करा. मी एंड करते लगेच.